रस्त्यांची अवस्था पाहून लाज वाटते असं आता खुद्द महाराष्ट्रातले मंत्रीच कबुली देऊ लागलेत. कधी नव्हे ते यंदा किमान आमच्या शाळेत जाणारा रस्ता तरी नीट करा म्हणून शाळकरी मुलांवर व्हिडिओ बनवण्याची वेळ आली. मुंबईपासून ते खेड्यांपर्यंत सगळीकडेच राज्यात खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय. पाहूया हा रिपोर्ट. जालन्यात चिखलातून वाट काढत लहान मुलांना कशी शाळा गाठावी लागते त्याचा एक भीषण व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झालाय. वरून या काय जालन्यातील घनसावंगी तालुक्यातील राजूरकर कोठा गावातलं हे चित्र आहे. रस्त्याच्या दुर्दशेमुळे मुलांना पायी चालणंही अवघड होतंय. तातडीनं रस्ता सुधारण्याची मागणी होतीये. वरून या काय खड्ड्यात रस्त्यात खड्डा. बघा आमच्या किती खड्डे झाले. इकडे कोणी लक्ष पण देत नाही. काय नाही, इकडे थोडं लक्ष द्यायला पाहिजे. नाशिकच्या पेगलवाडीत रस्त्याच्या दुरवस्थेबद्दल लहान मुलांनी व्हिडिओ केल्यानंतर यंत्रणेला जाग आली. मिळालेल्या माहितीनुसार त्यानंतर खड्ड्यांनी व्यापलेल्या या रस्त्यावरती डागडुजी करण्यात आली. माझं नाव आदित्य गोडे. गुजरातचं मूळ काहीतरी नाही. माझं नाव स्मिता शेठ. आमचं गाव पेगलवाडी आहे. छोटंसं गाव आहे आमचं. खड्ड्यात रस्त्यात खड्डा. बघा आमच्या किती खड्डे झाले. इकडे कोणी लक्ष पण देत नाही. काय नाही, इकडे थोडं लक्ष द्यायला पाहिजे. आम्हाला शाळेत जायला त्रास होतो. कपडे सारे माखून जातो चिखलाने. आमची हीच इच्छा आहे की आमचे रस्ता थोडं चांगलं व्हायला पाहिजे. सगळं चांगलं व्हायला पाहिजे. एवढीच आमची इच्छा आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आदित्य ठाकरेंनीही या गावाला भेट देऊन रस्त्यांची पाहणी केली. आज मी येऊन गेलो, ही परिस्थिती आपण आज माझ्यासोबत आल्यात. कदाचित आपण इथून निघाल्यानंतर परिस्थिती किती बदलेल हा एक प्रश्न आहे. पण सरकारला जाग येणार आहे की नाही, सरकारची जबाबदारी काय आहे, आपल्या ह्या शालेय शिक्षण खात्याचं बजेट किती आहे. आज ही मुलं जी चालत जातात, मी त्यांना विचारलं, जेव्हा माझ्यासोबत मी त्यांना बोललो गाडीत बसा मला रस्ता दाखवा, तेव्हा अणवानी आलेत. कारण यांच्या पायात जे चपलं असतात त्या पण फाटतात इथे. अशीच परिस्थिती असेल तर काय आपण फ्युचरबद्दल बोलतोय, काय भविष्याबद्दल बोलतोय, काय सुपर पॉवर आणि काय $1 ट्रिलियन इकॉनॉमी आपण करणार आहोत. बरं, इथे येताना रस्ते जर पाहिले तर पॅसेंजर कार्स पण अडकत होत्या, लॉजिस्टिकचे मोठ्या टेम्पो पण अडकत होते. तुम्ही इंडस्ट्री इथे खेचून घेणार. आज चाकणमधली बातमी आहे की 20 इंडस्ट्रीला निघून जायचं तिथून. का तर रस्ते नाहीत, पाणी तुमतं पुरेसं पाणी सप्लायमध्ये नाही आहे, विजेचा प्रॉब्लेम आहे. मग काय आपण नेमकं डायव्हर्समध्ये जाऊन सहाय्य करत असतो, कशावर करतो. आपल्याच खासदारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर मिळालं. हो, 35,211 म्हणजे वाजे साहेबांनी जो प्रश्न विचारला, 35,000 इथून निघून जातात महाराष्ट्रातून गेल्या 5 वर्षात. मग आपण काय नेमकं डायव्हर्सला जाऊन साधतोय किंवा कुठे जाऊन साधतोय. आम्ही मतदान करावं, तुम्ही खोट बोलावं, आणि निवडून आल्यावर तुम्ही आम्हाला कोलावं, आणि निवडून आल्यावर तुम्ही आम्हाला कोलावं. मावळ तालुक्यातल्या रस्ता दुर्दशेबद्दल सुद्धा एक गाणं व्हायरल होतंय. दाव्यानुसार मळवली कार्ला या रस्त्यावरची ही दुरवस्था आहे. आम्ही मतदान करावं, तुम्ही खोट बोलावं, आम्ही मतदान करावं, तुम्ही खोट बोलावं, आणि निवडून आल्यावर तुम्ही आम्हाला कोलावं, आणि निवडून आल्यावर तुम्ही आम्हाला कोलावं. बिनडांबराच्या वाटला मी रस्ता म्हणू का, बिनडांबराच्या वाटला मी रस्ता म्हणू का, हायवे म्हणू का, माझ्या गावाच्या वाटला हायवे म्हणू का, हायवे म्हणू का, माझ्या गावाच्या वाटला हायवे म्हणू का. रस्ते इतके खराब कसे झाले, अनेक शहरांना खड्ड्यात कुणी घातलं याची उत्तरं सरकारनं द्यायला हवीत. मात्र आम्हालाच रस्त्याची लाज वाटायला लागली असं खुद्द मंत्रीच म्हणू लागलेत. विकासासाठी आम्ही सत्तेत जात असल्याचं हसन मुश्रीफ म्हणाले होते. तेच मुश्रीफ आता स्वतः सत्तेत मंत्री असून सुद्धा महाराष्ट्रातल्या रस्त्यांबद्दल लाज वाटते असं म्हणू लागलेत. रस्त्यांची मगाशी मी तुम्हाला सांगितली दयनीय अवस्था. खरोखर आता
जो मी सुरतवरून आलो, हा नागपूरचा रस्ता ज्या रस्त्याने आलो, तर आमच्या विभागामध्ये म्हणजे गुजरात सोडल्याबरोबर आपल्या फारच खराब रस्ता आहे. त्यानंतर आम्ही त्या ह्याला गेलो श्रावणीला, तोही रस्ता खराब आहे. म्हणजे असे खराब रस्ते आणि आपल्या रस्त्याचा जर काही दर्जा चांगला नसेल, आपण लोकप्रतिनिधी जर तिकडं चांगल्या पद्धतीने बघणार नसू तर आपल्या जिल्ह्याचा विकास होणार नाही. म्हणून मी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे की आता कामं आपण व्यवस्थित करू, चांगली करू, दर्जेदार करू. मुद्दामून रस्ता खोदून ठेवलाय. पावसाळ्याच्या एक दोनदा रस्ता खोदलाय. जवळपास जिल्ह्यातील चारही बाजूला सेम परिस्थिती. ते काही कळालंच नाही. तिथे पीडब्ल्यूडी हायवे पीडब्ल्यूडी होते, त्यांनी काहीच गरज नव्हती ती खोदायचा रस्ता. ठेकेदार सांगितलं रस्ता पावसाळ्याचं काम चालू करा. खोदण्याचं कारण काय? ठीक आहे, मी जर नोंद घेतो, मला कायच माहिती नाही. तुम्ही बोलला हा नवीन विषय. आज बघितलं ते मी फार नाराज आहे. मला त्याची लाज वाटली नाही. मी मला त्याचं स्पष्ट सांगितलं, ते बघीन घेईन का उकरला हा प्रश्न मी विचारला. एकच कारण होतं सर, याच्यामागे आम्ही पण शोधकाम केला की ठेकेदाराला जी पहिली रक्कम मिळते आणि आधी बिल जे मिळतं ते आधी बिल देण्यासाठी आणि त्याच्याकडनं जे खड्डे बुंदवण्याचं कॉन्ट्रॅक्ट होतं त्याच्यात ते टाळावं म्हणून अधिकाऱ्यांनी त्याला घाईघाईत रस्ता पुरवला आणि हे सगळं नागरिकांच्या जीवन. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.